आजच्या निकालाबद्दल चे सकाळपासूनचे मथळे वेगवेगळ्या पद्धतीचे येत आहेत, मात्र प्रामाणिकपणे मला आजच्या निकालाबद्दल शून्य उत्सुकता आहे. मी शून्य अपेक्षा नाही, मी शून्य उत्सुकता असा शब्द उच्चारते. कारण हा निकाल इतक्या उशिरा लागत आहे. सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही 13 ते 14 महिन्यानंतर वेळ काढूपणा करत ज्या पद्धतीने हा निकाल टोलवत आणण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामध्ये अगदी एक अधिवेशन म्हणजे शेवटचं अधिवेशनसुद्धा काढलं गेलं, हे सगळं पाहता जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय. उशिरा न्याय मिळणंसुद्धा अन्याय होण्यासारखं असतं. बाकी तो काय होणार आहे काय नाही याच्याबद्दल काही मला भाष्य करायचं नाही, परंतु या निकालाबद्दल आमच्या मनात शून्य उत्सुकता आहे, शून्य हुरहुर कुतूहल आहे. मला असं वाटतं की या निकालापेक्षासुद्धा येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही खूप फोकस्ड राहून काम करणं जास्त गरजेचं आहे. राहुल नार्वेकरांनी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. एकंदरीत त्यांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की वेगळा निकाल लागू शकतो, तुमची जी अपेक्षा आहे त्याच्या वेगळा खरं तर जनतेला निकाल लागू शकतो. नाही, त्याच्यावरूनच आज जे शिंदे गटाचे लोक जे म्हणतात ना सत्यमेव जयते, खरं तर ते सत्तामेव जयते असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे एखाद्या लवादात एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि ज्यांना ॲज अ जस्टिस म्हणून एक भूमिका अदा करायची आहे, जे निरपेक्षपणे न्यायदानाच्या खुर्चीमध्ये बसणारे आहेत, तेच जेव्हा एका बाजूच्या प्रतिनिधीकडे जाऊन भेटतात याचा अर्थ काय काढायचा. भलेही कदाचित ते म्हणतात तसं त्यांचं वेगळं काही काम असू शकतं, परंतु यामुळे प्रतिपक्षाच्या मनात जर साशंकता निर्माण होत असेल, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात साशंकता निर्माण होत असेल, तर अशी साशंकता निर्माण होऊ नये याची खबरदारी अध्यक्ष म्हणून श्री नार्वेकर यांनी घ्यायला हवी, परंतु तशी ती घेत नाहीत. किंबहुना ती घ्यावी असे त्यांना अजिबात वाटत नाही. कारण महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटेल, इतरांना काय वाटेल याची फिकीर करण्याची गरज नाही, असा कदाचित महाशक्तीने त्यांना मूलमंत्र दिलेला असू शकतो. नार्वेकरांवरती कोणाचा दबाव आहे का, त्यामुळे निकालाला एकदम उशिरा येऊन गेला आणि आत्ताचा निकाल? नाही, मला नाही वाटत नार्वेकरांवर कोणाचा दबाव आहे. उलट मला असं वाटतं की ते खूप छान मैत्री निभावत आहेत आणि अशी मैत्री निभावली पाहिजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या जागा निश्चित केलेल्या असतात आणि त्या जागा निश्चित करून त्यांना त्या त्या पद्धतीने काम करण्यासाठी निर्देश दिलेले असतात. त्यामुळे दबावापेक्षा सुद्धा अत्यंत छान हमजोली पद्धतीने खूप मिळून मिसळून महाशक्तीच्या मदतीसाठी जर ते काम करत असतील तर तो त्यांच्या कामाचा भाग आहे. महाशक्तीप्रती एकनिष्ठ राहणं ही त्यांची जबाबदारी आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 12 तारखेला नाशिकला मुख्यमंत्री येतात, पंतप्रधान येतात, ते काळाराम मंदिराला भेट देतात आणि 22 तारखेला उद्धव ठाकरे खरं तर काळाराम मंदिरामध्ये जाणार आहे. कुठेतरी उद्धव ठाकरे आणि ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आधी पंतप्रधान दौऱ्यामध्ये काळाराम मंदिराचा उल्लेख नव्हता, मात्र आता तो उल्लेखही आला आणि ते तिथे जाणार. काय आहे, पाण्यासारखा पैसा खर्च करून आणि महाराष्ट्रातले अनेक पक्ष फोडून तोडून जोडून सुद्धा अजूनही भाजपाला हा कॉन्फिडन्स येत नाही आहे की आपण वन वे महाराष्ट्रातनं निवडणूक जिंकू शकू. आजही त्यांना महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वाटतं. त्यामुळे साम दाम दंडभेद या सगळ्या नीतींचा अवलंब केल्यानंतरही धार्मिक कर्मकांड आणि धर्माचं राजकारण केलं पाहिजे. धर्म नावाचं कार्ड आपण खेळणं गरजेचं आहे असं भाजपाला वारंवार वाटतंय. कारण भाजपाकडे महाराष्ट्रात दाखवण्यासाठी कुठलंही धोरणात्मक काम किंवा धोरणात्मक निर्णय नाही आहेत. त्यामुळे धोरणात्मक निर्णय नसतील तर लोकांना धर्माच्या राजकारणात अडकून ठेवावं यासाठी त्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे गिमिक्स काय खेळायचे ते खेळावे. आमच्यासाठी धर्म ही राजकारणाची नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.